मॅम, काय सांगाल आपला पेस या संस्थेचा हा विद्यार्थी संपूर्ण भारतामध्ये JEE मध्ये झळकलेला आहे, आपण काय सांगाल या यशाबद्दल? मला अत्यंत आनंद होत आहे हे सांगताना की माझ्या 10 वर्षाचा रेकॉर्ड जो आहे हा अथर्व चव्हाणने इथे ब्रेक केलेला आहे. हा माझ्यासाठी अतिशय स्वर्णिम क्षण आहे की मी याला माझ्या शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. त्याचबरोबर हा माझ्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे की मी आत्तापर्यंत जेवढे रिझल्ट दिले त्याच्यामधलं सगळ्यात बेस्ट रिझल्ट अथर्व इथे घेऊन आला आहे. आणि हा खानदेशमधला सगळ्यात मोठा झेंडा इथे फडकलेला आहे असं सांगायला काही हरकत नाही. किती गुण मिळालेले आहेत? JEE मेन्सची जानेवारीची अटेम्प्ट आहे त्याला 99.78% त्याने इथे घेऊन आलेले आहे. आणि पुढे पण तो दोघी तिघी एक्झाममध्ये असाच चांगला रिझल्ट काढेल अशी मी अपेक्षा ठेवते. तुमच्या मार्गदर्शनामध्ये आज त्याने हे उत्तुंग यश मिळालं आहेत. अर्थात पालकांचा सुद्धा मोठा वाटा आहेच, पण आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे ते मुलाचे, तर कशा प्रकारे आपण तयारी करून घेतली होती, कसं मार्गदर्शन केलं, कसे टप्पे यशाचे तुम्ही त्याला शिकवलेत की आपण कसं यश मिळवू शकतो? मॅम, ॲक्च्युली काय आहे की खूप कमी रोल आमचा असतो. खरं तर पूर्ण रोल हा विद्यार्थ्याचाच असतो की त्याने आपल्याला किती कोऑपरेट केलं याच्यावरती सगळे आहे. आणि सगळ्यात पहिल्या त्या ज्या क्वालिटीज विद्यार्थ्यामध्ये पाहिजे असतात त्या सगळ्या अथर्वमध्ये आहे. एक मी एम्फेसिस करून प्रायोरिटी सांगते की तुम्हाला एक ऑनेस्टी ठेवली पाहिजे, कुठल्याही प्रिपरेशनला ऑनेस्टी ठेवली पाहिजे, ती त्याच्यामध्ये खूप चांगली आहे. सेकंड थिंग, जर समजा तुम्ही बघितलं तर एखादा अभ्यासाची जी आहे ती दोघांकडून, म्हणजे जर एखादा इन्स्टिट्यूट एखादी गोष्ट देतोय विद्यार्थ्याला तर विद्यार्थ्याने पण त्याला इक्वल लेवलला पॅशनेट ठेवून, पूर्ण पॅशन ठेवून त्याला करण्याची गरज असते. तर ही गोष्ट मी अथर्वमध्ये पूर्ण पाहिली आहे आणि खरोखर हार्डवर्क आहे. तेवढ्याच इंटरेस्टने त्याने पण प्रिपरेशन केलं आहे. तर नक्कीच आमच्यापेक्षा त्याचा एक मुलाचा सिंहाचा वाटा, मोठा वाटा आहे की त्याने या गोष्टीला इथपर्यंत घेऊन आलाय. गेल्या 10 वर्षांपासूनचा आपला प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये हजारो विद्यार्थ्यांना आज आपण घडवलेलं आहे. मात्र रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी अथर्वने केलेला आहे. आणि हे सगळं पाहत असताना आपल्या आज काय भावना आहेत? आज आनंदाचा पारावार नसेल नक्कीच. आज जर समजा तुम्ही पाहिलं तर कालच्या दिवशी पण जेव्हा रिझल्ट आला तो क्षण माझ्यासाठी इतका खास होता, इतका मौल्यवान होता की मी त्याला सांगूच नाही शकत. आणि त्याला काही गोष्टी कालच्या दिवशी पण मी सांगितल्या की त्या नक्कीच आज, म्हणजे तुम्ही पुढच्या 4 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट बघाल तर त्या तेवढ्या सक्सेसफुल तिथे होतील ज्या मी गोष्टी त्याला सांगितल्या आहेत. आपण हजारो विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि त्यातला एक विद्यार्थी अशा प्रकारे उत्तुंग यश मिळवत असतो, तर अशा वेळेला काही विशेष त्याकडे लक्ष दिलं गेलं होतं की सगळ्यांकडे सारखंच लक्ष दिलं जातं, पण त्या विद्यार्थ्याने ते अवगत केलं आहे? नेमकं काय भावना आहे? ऑब्व्हियसली की इथं तर सर्व विद्यार्थ्यांचं, जो इथे प्रिपरेशन करतो त्या सर्व विद्यार्थ्यांकडे टीचर्स आहे, नॉन टीचिंग स्टाफ आहे, मी स्वतः आहे, की सगळ्यांकडे इथे प्रॉपरली लक्ष दिलं जातं की कोणत्या लेवलचा विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी एका सारख्या लेवलने प्रिपरेशन करूच शकत नाही. तर त्याच्यामुळे कोणत्या लेवलचा विद्यार्थी हे एखादा CET लेवलचा असेल तर त्याला मेन्सला कसं पोहोचवायचं, एखादा मेन्स लेवलचा विद्यार्थी असेल तर त्याला JEE ॲडव्हान्सपर्यंत कसं जायचं, आणि JEE ॲडव्हान्सचा असेल तर त्याला ऑलिम्पियाडच्या लेवलपर्यंत कसं पोहोचवायचं, आणि एखादा JEE ऑलिम्पियाडचा पण प्रिपरेशन करणारा चांगला विद्यार्थी असेल तर त्याचा MI कसा क्लिअर करायचा, याच्याकडेच सगळेजण लक्ष देतात की एक लेवल वाढवायची बस. पालकांचं कॉपरेशन याबाबत कसं होतं? तुम्ही ज्यावेळेस त्याला शिकवत होतात, किती वर्ष तो आपल्यासोबत होता आणि पालकांचाही सहभाग आपल्यासोबत कसा होता? 11वी 12वी दोन्ही वर्ष तो माझ्या इथे सोबतच होता.
दोन्ही वर्ष इथे 11-12चे त्याने कंप्लीट केले. आणि पालकांना पण मी जेव्हा पण त्यांना सांगितलं काही गोष्टी ज्या असतात की मेजर टेस्टच्या मीटिंगला तुम्ही नेहमी प्रेझेंट राहा, तर त्याच्या पालकांनी कंटिन्युअसली म्हणजे दोघी पूर्ण 7 मेजर टेस्टच्या मीटिंगला ते हजर होते. आणि त्यांनी त्याचे काही प्रॉब्लेम्स आहे जेव्हा मी शेअर केले त्यांच्याशी, तर त्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनपर्यंत नक्कीच पोहोचलो आहे. यानंतरची काय स्टेप असू शकते? यानंतर जर सेकंड मेन्स जी आहे ती एप्रिलला होईल आणि एप्रिलची सेकंड मेन्स झाल्यानंतर मेन्सची रँक येईल. पण त्याचा जो कट ऑफ आहे जेई ॲडव्हान्स देण्याचा तो ऑलरेडी क्लिअर झाला आहे. तर जेई ॲडव्हान्स ही मेच्या 17ला आहे, 17 मेला आहे. तर तेव्हा अजून त्याच्या व्यतिरिक्त पण अजून दुसऱ्या एक्झामचं पण इथे प्रिपरेशन होतं, जसे UGEE आहे, त्याच्यानंतर बिट्स आहे. या सगळ्या एक्झामला मी प्राधान्य देते की तुम्ही त्याला त्या एक्झाम्सला पण अप्रोच करू शकता. अथर्व, आज JEE या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतामध्ये तू आज झळकलेला आहे, उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. या यशाचं श्रेय तू कोणाला देतो आणि याचं सिक्रेट काय नेमकं हे सगळं आमच्यासोबत शेअर कर. ह्या यशाचं सिक्रेट तर माझे टीचर्स, पालक आणि वाणी मॅमचा गायडन्स याच्यामुळेच आहे. हार्डवर्कचा पण इम्पॉर्टन्स असतो आणि मग टीचर्सचं पण खूप कॉन्ट्रीब्युशन असतं. तू ज्या संस्थेमध्ये इथं सगळं कोचिंग घेतलेलं आहे, तुला जे ट्रेनिंग मिळालं आहे, ती संस्था कोणती आहे आणि त्यातून तुला कोणी कोणी कसं मार्गदर्शन केलं आहे? मी 11-12 बेस IIT मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये कोचिंग घेतली आहे JEE ॲडव्हान्स, JEE मेन्स ॲडव्हान्ससाठी. कधीपासून तू या इथे अप्रोच झालेला आहे? 11th मी इथे ॲडमिशन घेतली 11-12. आणि तुझा इथला अनुभव कसा होता? तू आला त्यावेळेस कसा अनुभव होता आणि आज तू यश मिळाल्यानंतर तुला काय वाटतंय? जेव्हा मी इथे सुरुवात केली तेव्हा थोडेसे डाऊट्स होते की होईल का माझ्याकडून असं तसं. पण मग जसं जसं पुढे वाढत गेलं सगळं, मग अभ्यास एक जसा सुरू झाला. वाणी मॅमने जो गायडन्स केला तो खूप मौल्यवान होता माझ्यासाठी. इथले जे डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर असतं त्याचं पण खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन असतं स्टडीमध्ये. इथे बसून जे प्रिपरेशन केलं मी, आता त्याचंच फळ आहे. किती तास साधारणतः तू अभ्यास करायचास या ठिकाणी? मी इथे सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत तर रोज असतोच. कधी कधी थोडा जास्त वेळ होऊन जायचं 8 वगैरे, पण मग एक सकाळी 7 ते संध्याकाळी 7 लेक्चर्स आणि सेल्फ स्टडी दोघी मिळून. तुला अभ्यासात आलेल्या काही अडचणी होत्या, त्या कशा पद्धतीने मॅडमने सॉल्व्ह केलेल्या आहेत? अभ्यासातल्या अडचणी मेनली डाऊटसाठी मॅम डाऊट लेक्चर लावायची, ते होऊन जायचं. आणि मग कोणते कॉन्सेप्च्युअल वगैरे डाऊट्स असले तर मग टीचर्स खूप सपोर्टिव्ह होते, मग ते सॉल्व्ह करून द्यायचे. संपूर्ण भारतामधून तू अव्वल असशील असं तुला कधी वाटलं होतं का? नाही, मला बिलकुल कधीच नव्हतं वाटलं. 11th पण मला नव्हतं वाटलं की मला इतकं चांगलं स्कोअर भेटेल. पण मग आता 12th आल्यावर जसं जसं एक्झाम जवळ येते, प्रिपरेशन चांगलं होत जातं, तर रिअलाईज होतं. आज तुझ्या पालकांच्या, तुझ्या मित्रांच्या काय भावना आहेत? पालक तर ऑफकोर्स खूप खुश आहे आणि मित्र पण खूप आनंदी आहे. भविष्यात कशा पद्धतीने तू वाटचाल करू इच्छितोस? आता JEE मेन्स झाली, आता फुल फोकस JEE ॲडव्हान्ससाठी आहे. JEE ॲडव्हान्समध्ये चांगली रँक आलं तर सेट. तू तुझ्या इतर मित्रांना काय मार्गदर्शन करू इच्छितोस की तू ज्या पद्धतीने 11वीत तुला डाऊट होता की मी करू शकेल की नाही आणि आज तू अव्वल आहेस, तर तू इतरांना काय सजेशन देऊ शकतो किंवा काय मार्गदर्शन करू शकतो? एक सजेशन आहे की कन्सिस्टन्सी खूप जास्त इम्पॉर्टंट असते. कधी आपल्याला स्वतःवर डाऊट येतो की मला हे नाही जमत आहे, ते नाही जमत आहे, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. पण कन्सिस्टंट राहायचं. जसं जसं पुढे जातो आपण तसे आपली पण लेवल इम्प्रूव्ह होते आणि ते डाऊट्स ॲटोमॅटिकली क्लिअर होत जातात. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन आणि स्वतःसाठी अभ्यास करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडियाचा जमाना आहे, तू मोबाईलपासून किंवा इतर गॅजेट्सपासून किती दूर होतास? कशा पद्धतीने तू तुझं नियोजन केलं होतंस? हां, सोशल मीडियापासून दूर होता. ॲक्च्युली इथे स्मार्टफोन्स तर अलाउडच नाही आहे क्लासमध्ये. कोणाकडे असेल तर वाणी मॅम त्याला कलेक्ट करून घेतात. आणि कधी कधी असंच थोडं गेम्स वगैरे खेळून घ्यायचे थोडंसं रिलॅक्स व्हायसाठी, कारण स्टडी पण इम्पॉर्टंट आहे आणि तेवढंच इम्पॉर्टंट थोडासा रिलॅक्सेशन टाईम पण असतो. कधी फार मोठं दडपण आलं होतं का परीक्षेचं? हो, आलं होतं. इथे कधी कधी
मेजर टेस्टमध्ये कमी स्कोअर आल्यावर वाटायचं असं की काय होतं आहे, आपण इतका अभ्यास करतो आहे पण आउटपुट भेटत नाही आहे. पण मग तेच कन्सिस्टंट असल्याने मग पुढचं सगळं सॉल्व्ह होऊन जातं. त्याच्यावर कसा ओव्हरकम केलास तू? वर्किंग केली, जिथे मला प्रॉब्लेम्स येत होते त्या एरियाजमध्ये मी वर्किंग केली, टीचर्सची मदत घेतली, वाणी मॅम यांचा गायडन्स घेतला आणि पॅरेंट्सकडून सपोर्ट. सो त्याच्यामुळे ते पण सॉल्व्ह होऊन जातं. नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. अथर्वच्या आई म्हणून आज तुमच्या काय भावना आहेत? आज अथर्वने गगनाला गवसणी घातली आहे, काय सांगाल? तो आधीपासूनच म्हणजे हुशार तर होताच असंही, पण 11th आल्यानंतर त्याने एवढं हार्डवर्क केलं, त्यातून वाणी मॅडमनी इतकं छान त्याला म्हणजे मार्गदर्शन केलं ना. तर 11th आम्हाला थोडी होती भीती करू शकेल की नाही असं, पण हळूहळू त्याचे मार्क्स वगैरे बघून की वाटायला लागलं नाही हा करू शकतो. आणि इथलं वातावरण आणि शिकवणं वगैरे सगळं इतकं छान आहे पेसचं, त्यामुळे तो बराच इम्प्रूव्ह झाला आणि त्याचं यश बघून तर खूप आनंद झाला असेल. अभ्यास कर असं तुम्ही त्याला कधी फोर्सफुली सांगितलं की तो मनाने करत गेला? नाही, आम्हाला उलट सांगावं लागत होतं, बेटा आता बस कर आणि झोप, आता ठेवते बुक्स. म्हणजे कधीच नाही सांगावं लागलं की त्याला अभ्यास कर म्हणून. तो स्वतःहूनच म्हणजे आधीपासूनच स्वतःहूनच स्टडी करायचा, सेल्फ स्टडी त्याचा आधीपासूनच होता. इतर पालकांना तुम्ही काय सांगाल की ज्या ठिकाणी असं होतं की मुलांनी खूप अभ्यास करावा असं दडपण दिलं जातं, तुम्ही इतर पालकांना काय सांगाल? हेच की मुलांना प्रेशर आणून तर काही उपयोग नाही. जी मुलं स्वतःहून अभ्यास करतात तेच मुलं पुढे जातात. तुम्ही त्यांच्या मागे लागून काही फायदा नाही. फक्त त्यांना सपोर्ट करा की त्यांना काही अडचणी काही आहे, त्यांना बेस्ट क्लास लावून द्या, हेच सांगेल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा तुमच्या काय भावना होत्या? मी तर रडायलाच लागली असेल आनंदाने, कारण माहीत होतं म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला येईल, पण इतका छान येईल असं वाटलं नव्हतं. तर स्वामींची कृपा आणि त्याची मेहनत, मॅडमची मेहनत